अजितदादा जे सतत म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे, म्हणजे जर त्यांची एकंदरीत राजकारण पाहिलं तर त्यांचा विकास कामांवरती एकंदरीत होणाऱ्या विकास कामांवरती खूप बारकाईनं लक्ष असायचं. म्हणजे गेल्या वर्षी ते जळगावमध्ये एका मेडिकल हबच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यांनी तिथल्या छोट्या छोट्या गोष्टी खूप व्यवस्थित जाऊन पाहिल्या की तिथं खिडक्यांना काय हे केलेलं आहे, दरवाजे कसे आहेत. म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री दरवाजाला त्या बिजागऱ्या असतात त्याला खिळे त्यांनी कंत्राटदारांनी वेगवेगळे मारलेले आहेत. याच्यावरनं त्यांनी त्या कंत्राटदाराला झापलं आणि हे फिनिशिंगसाठी ठेवलं, हे ठेवले, असली कारणं मला सांगू नको असं म्हटलं. त्यानंतर ते पुढं गेले, त्यांनी एका हॉलची पाहणी केली. त्या हॉलमध्ये त्यांना असं वाटत होतं की पाठीमागचा पंखा जर असा खाली आहे तर ते म्हटले की तो पंखा विद्यार्थ्यांना लागू शकतो. आणि त्यांनी 2 उंच लोकांना ते जाऊन चेक करायला सांगितले, उभं राहून हात वरती करायला सांगितला. ते चेक केला की मुलांच्या हाताला लागेल नाही लागेल. म्हणजे इतक्या इतक्या बारकाईनं त्यांचं त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असायचं. म्हणजे याच गेल्याच वर्षी आपले जे हिंजवडीमध्ये जो ट्रॅफिकचा प्रश्न होता त्याच्यासाठी ते सकाळी 6-6:30ला तिथं गेले. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, तिथल्याची सगळ्यांची पाहणी केली. तेव्हा तिथल्या सरपंचांनी व्यथा मांडली की बाबा आमचं मंदिर जातं आहे, आमचं हे होतं आहे, आमचं काही दुकानं हे वगैरे असे प्रश्न मांडले. तेव्हा दादांनी त्यांना खूप स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्या इथले उद्योग बाहेर जात आहेत, आपल्या इथल्या गोष्टी हे होत आहेत, तर हे आपल्याला थांबवायचं आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळे वेळप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांना दम देऊन प्रेमानं सांगून त्यांनी ही कामं, विकास कामं मार्गी लागली पाहिजेत याच्याकडे त्यांनी कटाक्षानं लक्ष दिलं. अजित पवारांच्या कामाचा धडाका म्हणजे इतका जोरदार असायचा की बाकीचे नेते जेव्हा साखर झोपेत असतील तेव्हा अजितदादांच्या कामाची सुरुवात व्हायची. त्यामुळे ते म्हणायचे की मी कामाचा माणूस आहे. म्हणजे पुण्यामध्ये एका कार्यालयाचं उद्घाटन होतं. माझ्या माहितीप्रमाणे ते परशुराम महामंडळ असेल त्याचं उद्घाटन होतं आणि अजितदादांनी तिथं 6:15 जाऊन ते उद्घाटन केलं. आणि त्या उद्घाटनानंतर पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या त्या आल्या आणि त्यांनी पाहिलं तर उद्घाटन होऊन गेलेलं आहे. तर त्यांनी दादांपाशी थोडी नाराजी व्यक्त केली की दादा मी नसताना हे उद्घाटन झालेलं आहे. तेव्हा मग दादांनी परत एकदा त्यांच्यासोबत येऊन त्याचं उद्घाटन केलं. म्हणजे दादांच्या कामाचा आवाका असाच होता की कामं पटपट करायची, जे काम करतायत त्यांना ताकद द्यायची, विकास कामांकडे बारकाईने लक्ष द्यायचं. तुम्ही बारामतीचा जर विकास पाहिला किंवा बारामतीचं जर एकंदरीत तिथली इमारती वगैरे पाहिला तर ती दादांच्या, अजित पवारांच्या, शरद पवारांच्या दूरदृष्टीची त्यातनं तुम्हाला कल्पना येते. म्हणजे बारामतीमध्ये असं सांगितलं जातं की खूप कामं आहेत. म्हणजे तिथं दादा सकाळी 5:30-6 वाजता जाऊन तिथलं काम कसं चाललं आहे ते स्वतःहून पाहतात. आणि बारामतीचं जे नवीन एस टी स्टँड आहे ते इतकं चांगलं त्यांनी बनवलं स्वच्छतेच्या बाबतीत, ह्याच्या बाबतीमध्ये. तर तिथं ते दादांनी वैयक्तिक लक्ष दिलं. त्यामुळे मी उपमुख्यमंत्री आहे, मी कार्यकर्त्यावरती सोपवेल, मी ह्याच्यावरती सोपवेल, हे असं अजिबात त्यांनी कधी केलं नाही. ते स्वतः त्याची दखल घ्यायचे, जायचे, कंत्राटदारांना तिथल्या जागच्या जागी जाब विचारायचे आणि ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल अशी थेट ते धमकी द्यायचे काम योग्य झालं नसेल तर. म्हणजे दादा जितक्या विकास कामांकडं जितक्या ह्यांनी पाहायचे, त्यांच्या मागं विकास कामं नीट झाली पाहिजे एवढी त्यांची त्याच्यावरती तीक्ष्ण नजर असायची. तसंच ते हजरजबाबी खूप होते. म्हणजे त्यांची भाषणाचा तुम्ही जर टोन पाहिला, ती भाषणं जी करायचे ते, तर त्याच्यामध्ये एक ग्रामीण रांगडेपणा तुम्हाला त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला दिसून येतो. म्हणजे एकदा तर ते भाषणाला उभे राहिले होते आणि एक कार्यकर्ता त्यांना आय लव्ह यू दादा म्हणून असा जोराने ओरडत होता. तर दादांनी भाषण थांबवलं आणि हसले ते आणि म्हटले घड्याळाचं बटन दाब, घड्याळाचं, आणि आय लव्ह यू बायकोला जाऊन घरी बोल. म्हणजे एवढा तो मिश्किलपणा. म्हणजे दादा हे खरं खूप जणांना असे शिस्तीचे आणि हे वाटायचे, पण ते कार्यकर्त्यांप्रती आणि ते जे त्यांना जे जे टायमिंग होतं त्यांचं बोलण्याचं ते खूप जबरदस्त होतं. आता मागच्या निवडणुकीमध्ये त्यांची राजगुरुनगरमध्ये सभा झाली तेव्हा ते काही कार्यकर्त्यांची नावं घेत होते, काही त्यांचं ते सुरू होतं भाषणामध्ये. तर त्यांचा एक कार्यकर्ता बाबा समथिंग काहीतरी त्याचं नाव होतं आणि तो सांगतो दादा हे, दादा हे. दादांनी कॅमेरासमोर आपलं टक्कल दाखवलं. अरे बाबा माझं इथं टक्कल पडलं आणि तू मला शिकवतोयस का? अरे मला सगळं माहिती आहे. या प्रकारे दादा म्हणजे रिॲक्ट व्हायचं. त्यांचं टायमिंग खूप जबरदस्त होतं या सगळ्या बाबतीमध्ये.